आई, स्वयंपाकात काय बनवू आता? बनव ना बबिता, काही बनव. तुले काय बनवशा वाटते ते बनव. काय बनवू मग आई? वरण भात भाजी पोळ्या. हो बनव ना, वरण बनव, भात बनव. लेकराले पाहिजे ना वरण भात. आणि भाजी बनव, कायची बनवतो तर. आणि पोळ्या बनवून घे. आणि मी काय म्हणतो बबिता, माझ्यासाठी जास्त काही बनवजो नको. मले धकूनच नाही राहिलं म्हटलं 2 दिवसापासून. तर जास्त काही स्वयंपाक बनवू नको. आई, तर काय बनवू मग तुमच्यासाठी? काही दुसरं बनवून देऊ काय? सुजी घे. पाहिजे सुजीच बनवून देजो मग थोडीशी. भाजी भाकर तर खावायची इच्छा होतच नाही. रात्री जेवायला बसली तर अर्धी पोळी खाल्ली फक्त. आणि मग जेवायला मनच नाही होत. जेवण करा, तोंडात घास घ्या, तर तोंडातच घास घुमते. आई, पण खा लागते ना. तुम्ही खान नाही तर तुम्हाला कमजोरी नाही येणार काय? खात जा थोडं थोडं. आता एकानं नाही धकलं तर अर्ध्या तासानं, एका तासानं कोरभर पोळी, अर्धी पोळी तुम्ही खान कनी तर तुमची भूक आपोआप वाढन. तुम्ही खालेच नाही पाहत. काय करू, नाही धकून राहिलं मले. बनवून घे तू, तुमच्यासाठी स्वयंपाक बनवून घे आणि माझ्यासाठी आरामात बनवजो. मला काही भूक नाही लागली. आई, तर केळं आहे, केळं खाऊन घ्या. आणून देऊ काय केळं? नाही व बबिता, केळं गिळं नाही खात. पहिलेच थोडी थोडी सर्दी आहे आणि थोडा थोडा खोकला आहे. अजून खाईन तर सर्दी खोकला वाढन ना. त्याच्यानं राहू दे, केळं गिळं राहू दे. केळं नाही खात आणि लेकरायलाही नको देऊ. हो आई, आता केळं जांब खाल्ल्यानं सर्दी खोकला तर होतेच. हो, आता यायले सांगा लागन प्रकाशच्या बाबाले का तुम्ही केळं जांब काही आणत नका जात जाऊ बा. जांब खाल्ले तर होत गीत काही नाही. फक्त एकदम सकाळी सकाळी नाही खायला लागत आणि रात्रीनं नाही खा. थंडीचं एक तर थंड थंड वातावरण राहते ना, अजून आपण थंड थंड खातो. खावाचं आहे तर दुपारी खा लागते मस्त तिखट मीठ टाकून. आणि उन्हात बसा आणि पाणी नाही प्या लागत. मग जांब खाल्ल्यावर मग काही नाही होत, सर्दी नाही होत आणि खोकला नाही होत. ते तर आहे, पण लेकरं ऐकते काय? लेकरायले दिसल्यावर खालेच पाहिजे. मग ते सकाळ नाही पाहत आणि संध्याकाळ नाही पाहत. जेव्हा दिसते तेव्हा खातेत ते लेकरं. हो, ते तर आहे. तर एक काम करा ना आई, मग आता तुम्हाला बरं नाही वाटून राहिलं तर आज तुम्ही दवाखान्यात चालले जा. इंजेक्शन घेऊन घ्या तर बरं वाटन तुम्हाला 2 दिवसानं. हो, नाही तर काय हो, आता संक्रांत बी आहे. घरची साफसफाई करा लागन, अजून खरेदी करणं आहे. ह्यावेळेस साड्या बी राहिले घेवायचे. आता म्हटलं आज जाऊ गड्या, तर आज मलाच बरं नाही लागून राहिलं. हो आई, संक्रांतली लई कामं होते ना. आता संक्रांत आहे तर घरची साफसफाई करा लागन थोडीशी. हळदी कुंकूचा कार्यक्रम राहते तर घरची साफसफाई आहे. मग अजून आपल्याला कपडे घ्यायला जा लागन. साड्या घ्यायला कधी जाऊ आपण? आता आज म्हणत होती मी, तर आज मलाच बरं नाही वाटून राहिलं. पाहू नाही तर आज दवाखान्यात बी जायचं आहे, तर तिकडच्या तिकडे जमलं तर जा लागन. मग तर चालशील काय? मग तू बी चाललं जाऊ संग मग. तसं करू मग आई, चाललं जाऊ दुपारून. आज घेऊ साड्या आणि शिवायला टाकून देऊ ब्लाऊज. आता दिवसही कमीच आहे ना. आजची काय 4-5 तारीख तर आलीच. नाही तर काय, मग आता दिवसही कमी आहे तर चाललं जाऊ. मग आजच चाललं जाऊन शिवायला टाकून देऊ ब्लाऊज. हो, तसं करू. मग दवाखान्यात जाऊ तर तुम्ही इंजेक्शन घेऊन घ्या आणि गोळ्या घेऊन घ्या तर बरं वाटन तुम्हाला. हो ना, मला टेन्शन नाही टेन्शन आलं. घरी किती मोठं तीळ आहे, साफ करा लागन. मला विकाले न्यायचं होतं. मी म्हटलं तेच तीळ विकाले नेईन बा, तर जेवढे पैसे होईन तेवढ्या पैशानं आपली खरेदी होऊन जाईन, शॉपिंग होऊन जाईन. वानदेवाचं सामान घेणं होईन म्हटलं त्याच पैशानं. तर एक काम करन, मी साफ करून ठेवून देईन. जेव्हा तुम्हाला बरं वाटन तेव्हा विकाले घेऊन जा तुम्ही. तसं नाही बबिता, 1 हप्ता पहिले तर न्या लागन ना तीळ विकाले. नाही तर मग लोक बाजारात जाते ना घेऊन येते. मग आपल्या जवळून थोडी घेणार आहे डबल डबल. हो आई, तेही आहे. पाहिजो साफसूफ करून ठेवून देजो. आज जमलं तर उद्या घेऊनच जाईन मी गावात विकाले. पाहतो, नाही टाईम भेटला तर आज करूनच घेतो मग मी तीळ साफ. आज नाही तर उद्या. हो हो, करून घेजो. होईन तेवढे पैसे तर होईन. आणि जास्त काही कचरा वचरा नाही आहे. खडे तर आहेच नाही म्हणा. फक्त ते कचरा वचरा पाहिजो, पाकडणंच आहे. खडे वडे नाही काढा लागत. ठीक आहे, नाही करून घेईन मग मी पाकळ पोकळ. हो, करून घेजो. 2 घंट्याचं काम आहे. कामं करून घे लवकर लवकर आणि पाकड पुकड करून ठेवून दे. ठीक आहे ना. बनव मग स्वयंपाक लवकर लवकर. स्वयंपाक बनव, बाकीचे कामं कर, तीळ साफ करून ठेवून दे आणि मग जाऊ मार्केटमध्ये 2 वाजता. ठीक आहे. नाही चाल गड्या, मी मस्त डोक्याले, नाकाले, छातीले, गळ्याले विक्स लावतो, झेंडूबाम लावतो.
आणि अंगावर घेऊन झोपून राहतो. बरं वाटन मग. काय झालं प्रीतीताई, काऊन चिमून बसल्या म्हटलं? काय झालं? अव काही नाही, बरंच नाही लागून राहिला मले. सर्दी खोकला ताप, बापा बापा लय अखरून राहिलं मले. तर दवाखान्यात नाही गेल्या मग तुम्ही? दवाखान्यात नाही गेल्या काय? गेली होती ना, कालच गेली होती, आली ना दवाखान्यातून. आता 3 दिवसाबाद बोलावलं मले, तर पाहतो. काल गेली होती पण आरामच नाही, आता 3 दिवसाबाद जा लागन. आमच्या घरी म्हटलं चौघाले सर्दी खोकला ताप, सर्दी खोकला ताप, चौघचे चौघही बिमार आम्ही. पहिले माहीत लेकरायले झाला, लेकरायचा आम्हाले झाला. असा बापा या सर्दी खोकल्याच्यानं कसं तरी वाटून राहिला. प्रीतीताई थंडीचे दिवस चालू आहे ना आता, त्याच्यानं व्हायरल चालू आहे जिकडे पा तिकडे, सर्दी खोकला ताप, सर्दी खोकला ताप. आणि हिवाळ्यात तर थंड वंड नाही खा लागत. आणि तुम्ही फ्रीज मधलं खात असाल ना, फ्रीज मधलं नाही खा लागत? नाही हो आशा, फ्रीज मधलं कायले खातो? आता भाजीपाला तर ठेवाच लागते ना फ्रीज मध्ये, बाकी काय खाणार आहे थंड? तसं नाही, आता तुम्ही जेवणाला बसायच्या पहिले काकडी मुळा कांदा वांदा काढत असेल तर डायरेक्ट फ्रीज मधून काढता, धुता आणि डायरेक्ट खाता. तसं नाही करा लागत. खावाचा आहे तर 2 तास पहिलेच काढून ठेवून द्या. जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा स्वयंपाकाच्या वेळेसच काढून ठेवून द्या काटकूट करून, आणि मग जेवणाच्या वेळेस खा लागते. तुम्ही नाही, जेवणाच्या वेळेस फ्रीज मधलं काढता आणि डायरेक्ट खाता. तसं करा लागते काय? त्याच्यानं थंड थंड खाल्ल्यानं अजून गळा बसते. आता सवयच पडली ना फ्रीज मधून काढून खावाची, तर तेवढं काही लक्षात नाही राहत का पहिलेच काढून ठेवलं पाहिजे बा म्हणून. तसं करत जा मग. काकडी मुळा काही खायचं राहिलं तर स्वयंपाक करतो त्यावेळेस बाहेर काढून ठेवून द्यायचं आणि डबल काही ठेवायचं नाही. आणि मग जेवण झाल्यावर ठेवून देत जा वापस. तसंच करा लागन आता मला. ह्या सर्दीच्यानं भनभन डोकं लागून राहिलं, नाकही दुखते ना, मग अधरून खाजवल्यासारखं वाटते. तसंच लागते ना मग सर्दी, डोकं भारी भारी, डोळे टमटम, तसंच लागते. तिकडे शांता काकूही बिमार आहे, इकडे तुम्ही आहे, त्याही सर्दी तापानं झोपल्या. तुले नाही झाली बा सर्दी खोकला? मले काय होते, पण मी संध्याकाळचा स्वयंपाक चुलीवर बनवतो ना, आणि हिवाळ्यात चुलीवर स्वयंपाक बनवणं चांगलं वाटते. हातही शेकणं होते, स्वयंपाकही बनवणं होते, आणि जेवण केल्यावर बसतोय मी चुलीजवळ, त्याच्यानं सर्दी खोकला ताप काही वाटून नाही राहिला मुले. आता मी बी थंड थंड खाईन तर मले होते ना, मला नाही होत काय सर्दी खोकला? होते, पण मी होऊ नाही देत ना जाणून बुजून. तशी तर बिमार पडतो म्हणा, असं नाही आहे पडत नाही, पडतो मी बिमार, पण कधी कधी घेऊन घेतो मी स्वतःची काळजी. आता पाय ना मला बरं नाही लागून राहिलं तर स्वयंपाक नाही बनवून राहिली मी बरोबर, आणि कामही तसेच आहे. लेकराले म्हणतो आंघोळ करा पण धुवाले कपडे टाकू नका, तसेच वैरे वैरे कपडे करून ठेवून राहिले लेकरं. मी म्हटलं करून ठेवा जमा, मग धुवा लागन जे मला चांगलं वाटन तेव्हा. ते तर आहे, दुखलं सुकलं म्हणजे कुठं कामात मन लागते. आपलं अंग आपल्याला सांभाळणं नाही होत ना, कोण कामं करत बसन मग? नाही तर काय मग. त्याच्यानं म्हटलं आंघोळ करायचं आहे करत जा, पण कपडे ओले काही करू नका, ओले कपडे वास मारते ना मग. त्याच्यानं म्हटलं वैरे वैरे जमा करून ठेवून देतो, आणि मग एकानं धुवा लागन. पुढच्या महिन्यात तर अजून थंडी पडन प्रीतीताई. मग पुढच्या महिन्यात काय माहित बाई, कमी होईल ना थंडी? अच्छा, पुढच्या महिन्यात कमी होईल काय? मग ह्या महिन्यात पडन असं आता जानेवारी महिन्यात? हो, ह्या महिन्याभर, मग पुढच्या महिन्यात कमीच होते. कमी नाही होत, राहते थोडी थोडी थंडी होळीपर्यंत. होळी झाली म्हणजे थंडी संपली असं समजा लागते. गेला बा हिवाळा. हो काय? कशी काय आली तू? मी काय अशीच आली घुमत फिरत, कामं बिमं झाले, आता कुठं जाऊ म्हटलं, चला इकडे जाऊ म्हटलं कोणाच्याही घरी, जो खाली असन त्याच्या घरी. इकडे तुम्ही दिसल्या मुले तर इकडे चाली मग तुमच्या घरा इकडे, दरवाजा खुला दिसला तर. हा काय? बस मग मी लोटतो आता. काय बसू मग आता, तुम्ही लोटता तर करा आराम, तुम्हाला बरं नाही वाटून राहिलं म्हणता तर करा मग आराम. मस्त जेवण खावण करा, गोळी घ्या अंगावर घ्या, झेंडू बाम विक्स लावा आणि झोपून राहा, चांगलं वाटते मग झोप घ्यान तर. कुठं व झोपही नाही लागत ना सर्दीच्यानं, नाक बुजून जाते झोपल्यावर. तोंडातून श्वास घ्या, आणि तोंडातून श्वास घ्या तर गळा सोकून जाते, मग अजून पाणी प्याले उठा. असं करा लागते रात्री. नाही रात्रीनं तर पहिले नाक बुजते. मग तोंडानं श्वास घ्या, गळा दुखते, गळा सोकते, झोप नाही लागत सर्दीच्या पायी. ते तर आहे, तर एक काम करा ना मग, मस्त चहा बनवा काळा, अद्रक गुळ हळद टाकून. मस्त गुळाचा चहा बनवा आणि प्या, गळा ठीक होऊन जाते. नाही तर मग डायरेक्ट अद्रक कुटा, अद्रकचा रस काढा
आणि डायरेक्ट प्या. गळ्याला झोमन पण गळा ठीक होईल म्हटलं. कधी कधी घरगुती उपाय बी करून पाहा लागते, त्याने आराम होऊन जाते. करा लागते कधी कधी. करून पाहिन बरं आता. अद्रक तर आहे घरी, करा लागन आता. अद्रकचा काढा करतो, चांगले खलबत्त्यानं काढतो, रस काढतो आणि पेतो. हो झोमन पेन नाही होणार, पण त्या जेवढं पेन होते तेवढं. आणि पा उद्या तुमचा गळा ठीकच होते म्हटलं. मग करून पाहा लागन उपाय. हो आणि चांगले व्हान तुम्ही, आराम बसन तर सांगा मग मले आयुर्वेदिक उपाय काम करते म्हणून. हो सांगन ना तुला. बरं येतो मग प्रीतीताई, करा मग आराम. हो हो. बबिता काय चालू आहे? काही नाही मावशी, तीळ साफ करून राहिले. अच्छा अच्छा, तीळ साफ करून राहिली तिळगुळ बनवासाठी. एवढ्या मोठा तिळाचं तिळगुळ मावशी, लय जास्त नाही होणार काय? काय लय जास्त होते, बनवजो ना तिळगुळ बनवजो, तिळाची चिक्की बनवजो, तिळाचे लाडू बनवजो. काय लय जास्त होते मग. गुळ किती लागन मग? लय आणा लागन गुळ. हो ते आहे, गुळही लय लागन मग. काय करते शांताबाई, दिसून नाही राहिली कालपासून. आहे ना आई, झोपली आहे. बरं नाही वाटून राहिलं आईले तर झोपली आहे आई. काहून काय झालं शांताबाईले? कालपासून बरं नाही वाटून राहिलं आईले. सर्दी खोकला ताप, तर त्याच्यानं आईले भनभन वाटून राहिलं तर लोटली आहे आई. दवाखान्यात नाही गेली मग? आज जाईन ना मी आता. त्याच्यानं म्हटलं पहिले तीळ साफ करून ठेवून देतो आणि मग जातो. आज कपडे घेवायचे आम्हाला, साड्या घेतो म्हटलं आता संक्रांतीसाठी. अच्छा अच्छा, संक्रांतची तयारी. अरे वा, चांगली गोष्ट आहे. मग संक्रांतची तयारी चालू आहे. आज चालले काय मग दोघी जणी? हो आईले दवाखान्यात न्याय लागन आणि तिकडच्या तिकडे जाईन मग साड्या घेवाले आणि ब्लाऊज शिवाले टाकून देतो म्हटलं. आता दिवसही कमी आहे ना. अच्छा अच्छा, हो म्हणून तीळ साफ करून राहिली नाही. शांताबाई आराम करून राहिली, तू तीळ साफ करून राहिली. हो आता दरवर्षी तर आई करून घेते म्हणा, माय कामही नाही पडत. पण ह्या वर्षी आता आईले बरं नाही वाटून राहिलं तर मला म्हणते साफ करून ठेवून दे म्हणे तू. उद्या गिद्या घेऊन जाईन म्हणे मी तीळ विकाले. आता आजच घेऊन गेली असती म्हणे, पण तब्येतीच्यानं काही मला चांगलं नाही वाटून राहिलं. शांताबाईले बरं नाही वाटत, पण भाऊजी तर आहे ना, त्याला पाठवून देते गावात तीळ विकाले. तेवढं काम तर करू शकते. नाही तर प्रकाश आहे मग. आता बाबाले टाईम नाही भेटत, यायले टाईम नाही भेटत. तेही कामाला जाते, बाबाही वावरात जाते. त्याच्यानं म्हणजे दोघाले टाईम नाही आहे. हा काय लय बिजी झाले. आता दुखलं सुकलं तर एवढं तर करू शकते ना. आता तापा जरात, आता तापाच्या ना, नाही तर आतापर्यंत शांताबाई अर्ध तीळ विकूनही झालं असतं शांताबाईचं. हो आता अर्ध झालंच असतं ना आतापर्यंत. नाही तर काय मग, खपन तेवढं खपन. जेवढे पैसे होईन तेवढे तर होईन खर्चा पाण्याले. हो ना, तिळाच्या भरोशावर संक्रांत साजरी होते म्हटलं. म्हणजे जवळचे पैसे लावा नाही लागत. त्याच पैशानं कपडे होऊन जाते, तिळगुळी होऊन जाते. आणि काय रांगोळी आहे, वाण देवाचं सामान आहे, सगळं त्याच पैशानं करून घेतो आम्ही. आणि ह्या वर्षी जवळचे पैसे लागून राहिले असेल मग. हो आता जवळचे तर लावूनच. आता आज चाललो तर मग तिळाचे काय माहित किती होते ना काय होते. झोपली आहे का आता शांताबाई? झोप कुठं लागते मावशी, झोपली नाही आहे आई, फक्त लोटली आहे. लोटून राहतो म्हणे. शांताबाई, हो शांताबाई, लागली काय हो झोप? झोपली तर नाही शांताबाई? नाही नाही झोपली नाही आहे आई, लोटलीच आहे. आणि हे बाई काय करून राहिली तू या मांग? लक्ष्मी काय करून राहिली म्हटलं? काम कमी करून राहिली का काम वाढवून राहिले? हाय ते खेळून राहिली. हो ना, काम करू लागते ना. खडे आहे काय पाहिजो? खडे गिडे असन तर काढजो. काढजो खडे, नाही तर ठेवशील. खडे काढते काय ते तर अजून टाकायची होय त्याच्यात. खडे गिडे नाही आहे पण ह्या वर्षी तीळ मध्ये. हो तीळ गिड तर चांगली दिसून राहिली मला. हो तीळ चांगली आहे ना ह्या वर्षी, मस्त गावरानी तीळ होय ना. गावरानीच तर तीळ पाहिजे, तिळगुळ चांगलं लागते ना. काय झालं शांताबाई? अहो काही नाही म्हणतं. आणि शाल घेऊन आहे, थंडी लागून राहिली काय? थंडी लागून राहिली काय शांताबाई? आता हिवाळा चालू आहे तर थंडी तर लागनच. हिवाळ्याचे दिवस चालू आहेत. काहून शांताबाई माझ्या संग खोटी खोटी बोलून राहिली तू? बबिता मले म्हणते काहीले बरं नाही वाटून राहिलं, आणि तू म्हणतं का मला काही नाही झालं. काहून बा मायापासून काहून गोष्टी लपवतं तू? गोष्टी कायले लपवून व काय झालं मले, चांगलीच आहे ना मी. काय खोटा देवानाची. सर्दी खोकला ताप आहे म्हणते ना तुले, आणि मला सांगून राहिली का काही नाही झालं मला, चांगलीच आहे मी. काहून अशी बोलतं? तर आता एवढी सिरियस नाही आहे मी, तुले सांगन. सिरियस आहे काय मी? मस्त चालून राहिली, बोलून राहिली, घुमून राहिली. बेडवर थोडी झोपली आहे मी. मायानं उठणं नाही होत, बसणं नाही होत.
तर मग विचारू बी नाही काय आता कशी आहे तब्येत, काय आहे तब्येत? चांगली आहे ना तब्येत. आज जाईन म्हटलं दवाखान्यात. हो सांगत होती ना बबिता, आईले नेतो म्हणे दवाखान्यात, बरं नाही वाटून राहिलं तर. आणि तिकडच्या तिकडे जाईन म्हणे बा कपडे घेवाले, साड्या घेवाले. हो आता टाका लागेल ना ब्लाऊज शिवाले, संक्रांत एकदम जवळ आहे. बाकी लोकांची झाली खरेदी, आपलं काम वेळेवर राहते. मग हे करू काय आणि ते करू काय करतो. तर आज जातो म्हटलं, तर बबिताले म्हटलं तीळ साफ करून ठेवून दे बा, उद्या घेऊन जाईन मी विकाले. नेजो ना तीळ, देजो ना तर मग किलो भर, काय किलो देतं तर घेऊन जाजो. 500 रुपये किलो. 500 रुपये किलो म्हणजे डबल भाव. माय तर बाजारात 250 रुपये आहे काय? हो ना, 200, 250, 180 पाहू पाहू आहे ना तिळही. माय बाई पाय, तुले भावही माहीत आहे. आणि मी 2 हप्ते बाजारात नाही गेली तर मला भावच नाही माहीत. आता तेच म्हणत होती मी का तुले भाव विचारतो, काय भाव आहे काय नाही, आणि त्या हिशोबानं विका लागन मग तीळ. तर गावातल्या गावात दिको देऊन टाकजो 200च्या वर. मागच्या वर्षी काय 200 रुपये किलोच्या भावानं विकली होती तीळ. या वर्षी 250 रुपये म्हणतात. 250 रुपये पावा लागन काय म्हणतात तर गावातले. 250 रुपयेच चालू आहे आता. अजून वाढन ना, पाय ना तो अजून 8 दिवसानं 300 रुपये किलो होईन. हो होतेच ना, भाव आता वाढीवरच आहे ना संक्रांतच्यानं. मग अजून भाव कमी होईन संक्रांत झाल्यावर. नाही तर काय मग. कशी काय आले? काय नाही भावाची चालली आहे. कालपासून तुझं दर्शन नाही झालं तर चला म्हटलं शांताबाईच्या भेटीले या भेटून. बस ना तर मग. आता काय बसू, आता तुम्ही तुमच्या तयारीत आहे ना. बबिता तीळ साफ करून राहिली, तू आराम करून राहिली, आणि मग अजून जाण म्हणता. आणि मी काय डिस्टर्ब करू, मग मी आता घरी जातो. टाईम आहे ना तर मावशी, आताच थोडी चालणार मी, 2 वाजता जाईन. अच्छा 2 वाजता जाण काय? मला असं वाटलं का निघताच काय बा आता तुम्ही. नाही टाईम आहे ना, बसा ना, चहा बनवतो ना मी मस्त अद्रक टाकून गुळाचा चहा. बरं बनव मग. बनवले का आता बनवतो तर. हो या मग मित्रांनो, तुम्ही बी गुळाचा चहा प्याले. आता थंडीचे दिवस आहे, मस्त अद्रक गुळ टाकून चहा बनवतो कडक. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.